हॅलो मित्रांनो, तर आपण आज MPSC DI याला टॅकल करण्यासाठी जी स्टडी टिप्स आणि टाइम टेबल बनवला आहे तो मी तुमच्यासोबत आज डिस्कस करणार आहोत. तर टाइम टेबलमध्ये अशा काही गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहे ज्या गोष्टी तुम्ही नित्यनेमाने जर पाळल्या तर DI एक्झाम तुम्ही इझिली क्रॅक करू शकता. तर या DI एक्झामची प्रिपरेशन 2 मंथमध्ये आपल्याला कंप्लीट करायची आहे. तर मी हा टाइम टेबल जो आहे तो 2 मंथ या स्ट्रॅटेजीने बनवलेला आहे. तर तुम्ही याला जर फॉलो केला तर इझिली ते एक्झाम क्रॅक होऊन जाईल. तर पहिल्या मंथमध्ये तुम्हाला 1 ते 30 दिवसच्या ड्युरेशनमध्ये कशाप्रकारे काम करायचं आहे, डेली काय करायचं आहे, ते पूर्ण टाइम टेबल आपण यामध्ये इन्क्लूड केलं आहे. तर सकाळी 6 ते 6:30च्या दरम्यान तुम्हाला उठायचं आहे. त्यानंतर कोणताही न्यूजपेपर जसा लोकमत, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम हा तुम्हाला डेली वाचायचा आहे सकाळी. नंतर 6:30 ते 7:30च्या दरम्यान GS, स्टॅटिक, हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी याची बुक किंवा तुम्ही बनवलेल्या नोट्स किंवा यूट्यूबवरून टॉपिक्स किंवा तुमचे जे लेक्चर असेल ते तुम्ही यामध्ये कव्हर करायचे आहे. नंतर 7:30 ते 8पर्यंत ब्रेकफास्ट करायचा आहे, ब्रेक घ्यायचा आहे तुम्हाला. नंतर 8 ते 10 या 2 घंट्याच्या ड्युरेशनमध्ये तुम्हाला जे फार्माकोलॉजीचे कोर सब्जेक्ट आहे, फार्माकोलॉजी, ज्युरिस्प्रुडन्स हे MPSC DI साठी खूप इम्पॉर्टंट आहे, फार्माकोलॉजी आणि ज्युरिस्प्रुडन्स. तर तुम्हाला अल्टरनेट डेमध्ये हे याची कन्सेप्ट, बेसिक नॉलेज आणि MCQ हे सॉल्व करायचे आहे, वाचायचं आहे. नंतर अर्ध्या घंट्याचा ब्रेक घ्यायचा आहे. त्यानंतर 10:30 ते 12:30 या 2 घंट्याच्या कालावधीत तुम्हाला फार्मास्युटिक्स हा पण एक मेन सब्जेक्ट आहे. फार्मास्युटिक्स किंवा तुमच्या मतानं फार्मा केमिस्ट्री याचे कन्सेप्ट, फॉर्म्युले सर्व करायचे आहे. नंतर 12:30 ते 1.5 घंट्याच्या दरम्यान तुम्हाला लंच आणि रेस्टमध्ये जायचं आहे. नंतर 1.5 आणि 2:30च्या दरम्यान इंग्लिश, मराठी, ग्रामर हे एक नॉन टेक पार्टमधून MPSC DIच्या एक्झामला खूप विचारण्यात येतो. तर तुम्हाला हे कव्हर करायचं आहे. नंतर 2:30 ते 4 या दरम्यान रिझनिंग ॲप्टिट्यूड करायची आहे. 4 ते 5 दरम्यान तुम्हाला 1 घंटा विश्रांती, रिलॅक्स व्हायचं आहे, टी वगैरे घ्यायची आहे. त्यानंतर 5 ते 6:30 फार्माकोग्नोसी, फॉरेन्सिक फार्मसी हा सब्जेक्ट तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर 6:30 ते 7:30 करंट अफेअर्स, डेली नोट्स आणि गव्हर्नमेंट स्कीम ह्या तुम्हाला राईट डाऊन करायच्या आहे आणि डेली वाचायच्या पण आहे. 8 ते 9 रिवाईज करायचं आहे. पूर्ण दिवसामध्ये काय केलं तुम्ही मॉर्निंगपासून तर नाईटपर्यंत काय केलेलं आहे ते सर्व रिवाईज करायचं आहे शॉर्टमध्ये आणि MCQ फ्लॅश कार्ड पण सॉल्व करायचे आहे. 9:30 नंतर रेस्ट करायचा आहे. रेस्ट हा खूप इम्पॉर्टंट आहे. झोपणे हे खूप इम्पॉर्टंट आहे शरीरासाठी आणि अभ्यासासाठी सुद्धा. नंतर दुसऱ्या मंथची स्ट्रॅटेजी काय असणार आपली, रिव्हिजन आणि टेस्ट सिरीज सॉल्व करणं हे आपली दुसऱ्या मंथची स्ट्रॅटेजी. कारण पहिल्या मंथमध्ये आपण डेली हे कव्हर करत गेलो तर आपला पूर्ण सिलेबस कंप्लीट होऊन जाईल आणि नेक्स्ट मंथमध्ये फक्त रिव्हिजन आणि टेस्ट सिरीज यासाठी आपल्याला टाईम द्यायचा आहे. तर 6:30 त्याचप्रमाणे उठायचं आहे, करंट अफेअर फ्लॅश कार्ड वाचायचे आहे. 8:30ला लेंथ सब्जेक्ट वाईज मॉक टेस्ट घ्यायची आहे, ब्रेक घ्यायचा आहे, वीक टॉपिक रिव्हिजन करायची आहे. GS GK जो पार्ट आहे तो कव्हर करायचा आहे. नंतर लंच, पॉवर नॅप वगैरे, शेड्यूल्स जे आहे ते रीड करायचे आहे. शेड्यूल DNC आहे, पॉइझन वगैरे आहे त्याच्यामध्ये ते. न्यूमरिकल सॉल्व करायचे आहे. इन्स्ट्रुमेंटल, UV, IR याच्यावरचे GS प्रॅक्टिस करायची आहे. MCQ 200 क्वेश्चन तर डेली तुम्हाला करायचे आहे एक्झाम पॅटर्ननुसार. ऑल रिवाईज करायचं आहे. नंतर वीकली टार्गेटमध्ये फार्माकोलॉजी एका वीकमध्ये कंप्लीट झालेलं पाहिजे. डेली मॉर्निंगमध्ये पॉलिटी, करंट अफेअर, फार्मास्युटिक्स, फार्माकोग्नोसी हे सब्जेक्ट म्हणजे पॅरलल चालायचे आहे तुम्हाला. पर वीक टार्गेट एका वीकमध्ये पॉलिटी, ज्युरिस्प्रुडन्स, फार्माकोलॉजी, फार्मास्युटिक्स, जिओग्राफी, इंग्लिश, ग्रामर, फार्मास केमिस्ट्री, रिझनिंग, हिस्ट्री आणि त्यासाठी एक्स्ट्रा जे टूल्स आहे MPSC MCQ बुक झाली आहे, GPAT नायपर स्टाईल झाली, MPSC DI MCQ झाली आहे, हे सुद्धा करू शकतो. तर मित्रांनो धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.